नमस्कार मित्रांनो, आजच्या दिवसात सुरुवात झाली आपली गोळ्या खाण्यापासून. काय सांगू तुम्हाला, गोळ्या खायला लागल्या मला आज. कारण की आपलं कान आहे ना, कानापासून तर इथपर्यंत नाही काय गालापर्यंत काय दुखत होतं काय माहिती, लय दुखत होतं. लय वैतागलेलो मी आणि जिमला पण गेलो नाही. तर चला आता काठवर जायचं निघूया. सगळं मटेरियल घेतलं आणि आपण निघलो काठकडे. तिथून पुढं आपलं अजून एक मटेरियल घेतलं. तुम्हाला माहिती दरवेळेस इथं दाखवतो व्हिडिओ. काय घेतलं सांगू शकत नाही. हे घेतलं, परत निघालो आपल्या काठमध्ये. त्यानंतर आपण गेलो शिवशंकर कुंदाच्यामध्ये. इथं आपल्या लाईटीचा विषय झाला काहीतरी फॅनचा. आरवाज लाईटीची कामं करतो असतो साईड बाय साईड. कोणाला काही काम असतील सांगा आपल्याला कमेंटमध्ये. लाईटीची कामं सगळं करतो. आणि हा आपला शॉपचा ओनर समाधान शेठ शिंदे असा हात करतो बघा. काठवर जाऊन सगळं झाडून बिडून घेतलं एकदम ओकेमध्ये. नंतर आपल्या लाईटचा थोडा इश्यू झाला. आज आपल्याकडे लाईटच नव्हती. सगळा अंधार पडला होता. कस्टमर पण नव्हते. काय करू काय कळत नव्हतं. काय विषय काय समजत नव्हतं. अजितदादा पण गेलेत आज. कस्टमर नाही काय नाही. बघू आता म्हणलं. 6-6:30 झाले होते. त्यानंतर आजची भावनी आपल्याच कार्यकर्त्यांनी केली. 3 पनीर मोमोजची आजची भावनी झाली आपली. 3 पेरी पेरी पनीर मोमोज. मग काय डायरेक्ट मग कढई घेतली, तेल गरम केलं आणि पटकन 3 पनीर मोमोज करायला घेतले. आज लाईट पण नव्हती. सगळा अंधार होता. मला जजमेंटच येत नव्हतं. दिसत नव्हतं काय नीट. त्यानंतर ही आपली गँग हे बघा कशी येडच आहे करतं ते. आणि हा बघा एक ॲस्थेटिक कार्यकर्ता कॉलेजमध्ये डायरेक्ट आलता मोमोज खायला. फुल ॲस्थेटिक नाही का. पार्सलची ऑर्डर कंप्लीट केल्यानंतर प्रत्येक पनीरची ऑर्डर आली. आपले मित्र आले ते खायला ट्राय करायसाठी. त्यांना पण आपली ऑर्डर दिली आणि मला भूक लागली होती. मग गेलो मी फ्रूटपेट खायला. फ्रूटपेट खाऊन घेतली. लय भूक लागली होती नाही का. त्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांकडे रिव्ह्यू घेतला. बोलायला जात होते आपले कार्यकर्ते. म्हणजे ते पहिले पटकन तुम्ही द्या आम्हाला, मग आम्ही रिव्ह्यू देतो नाही का. तासभर नंतर कसं गेलं काही कळलंच नाही. एक झालं की एक नुसते कस्टमरच होते. काही सुचत नव्हतं मला. कैसा लगा? मस्त एक नंबर. क्वालिटी है क्या? अच्छा है हाँ. त्यानंतर आज लवकरच आवरायला घेतलं. कस्टमर नव्हते म्हणजे त्याला लवकर आवरून घ्यावं. मग पटापट सगळं आवरून घेतलं. त्यानंतर काठला लॉक लावलं आणि निघालो आम्ही आमच्या घराकडं. आज घरी जाताना आपल्यासोबत कार्यकर्ते होते. राहुल होता. त्यामुळे राहुलने आपले पोतं घातलेलं एकदम क्वालिटीमध्ये. राहुलकडे ॲक्टिव्ह होती. त्यानंतर नाना पण होता. आमचे सगळे गँग असे घरी झालेलो आम्ही एकदम क्वालिटीमध्ये. तर चला घरी जाताना थोडी थंडी वाजत होती त्यामुळे टोपी घातली. आता घरी जाऊन जेवण करायचं, झोपायचं. गाल आणि कान थोडं दुखायचं राहिलं आहे. बघू आता काय होते घरी जाऊन. घरी येऊन आपण बिर्याणी खाल्ली. एकदम ओके विषय. बिर्याणी बघून जरा भारी वाटलं नाही का. चला आता गोळ्या खायच्या. गोळ्या वगैरे सगळ्या खातो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गुड नाईट, बाय.